कल्पना करा की जमिनीची मालकी मिळवणं हे एखाद्या ऑनलाईन शॉपिंगसारखं सोपं आणि एकदम सुरक्षित झालं तर वाटतंय ना स्वप्नासारखं. पण महाराष्ट्रात हे स्वप्न आता खरं उतरत आहे. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकारानं टेक्नॉलॉजीचा वापर करून जमिनीच्या रेकॉर्ड्समध्ये एक मोठी क्रांती घडवली जात आहे. चला तर मग हा सगळा प्रवास कसा आहे ते समजून घेऊया. जेव्हा आपण अशा मोठमोठ्या शहरांकडे बघतो तेव्हा एक प्रश्न मनात येतोच की एवढ्या गर्दीत कोणती मालमत्ता नक्की कोणाची आहे हे कसं ठरवायचं. अनेक वर्षांपासून या प्रश्नाचं उत्तर कागदपत्रांच्या एका प्रचंड मोठ्या आणि गोंधळात टाकणाऱ्या चक्रव्यूहात अडकलं होतं. तर आपला पहिला थांबा आहे कागदपत्रांचे चक्रव्यूह. चला जरा त्या जुने आणि किचकट पद्धतीत डोकावून बघूया, जी अनेकांसाठी एक मोठी डोकेदुखी ठरली होती. विचार करा, प्रत्येक प्रॉपर्टीची माहिती फक्त आणि फक्त कागदावर, म्हणजे फायलींचे ढीकच्या ढीक, जीर्ण झालेल्या नोंदी, सगळीकडे धूळ. अशा चक्रव्यूहात आपल्याला हवी ती माहिती शोधणं म्हणजे गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखंच होतं की नाही. आणि याचा थेट परिणाम आपल्यासारख्या सामान्य माणसांवर व्हायचा. या पारंपरिक शहर सर्वेक्षणाला 4 ते 5 वर्षांपेक्षा जास्त वेळ लागायचा. आता एवढ्या काळात कितीतरी रेकॉर्ड हरवायचे किंवा खराब व्हायचे, आणि त्यामुळे होणारा मनस्ताप, वेळेचा अपव्यय आणि निराशा ती तर वेगळीच. याच गोंधळामुळे कर्ज घेणं असो, मालमत्ता विकणं असो किंवा अगदी वारसा हक्क मिळवणं, सगळंच एक मोठं आव्हान बनलं होतं. पण थांबा, आता हे सगळं चित्रण पूर्णपणे बदलत आहे. एका नव्या तंत्रज्ञानामुळे हे शक्य झालंय. पण प्रश्न हा आहे की हे नेमकं कसं घडतंय. आणि इथेच आपण पुढच्या टप्प्यावर येतो, आकाशातून आलेली मदत. हे तंत्रज्ञान म्हणजे जणू काही या समस्येवरचा एक आधुनिक आणि जादुई उपायच आहे. ह्या बदलाची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे ड्रोन्स. हो, अगदी बरोबर. हे हायटेक ड्रोन्स आकाशातून जमिनीच्या प्रत्येक कोपऱ्याची इतकी अचूक छायाचित्रे घेतात की काही विचारू नका. असं समजा की ड्रोन्सची एक फौजच जमिनीचं डिजिटल चित्र बनवण्यासाठी कामाला लागली आहे. आता आपण हे पाहूया की हे ड्रोन्स आणि बाकीची टेक्नॉलॉजी मिळून अचूक आणि विश्वासार्ह डिजिटल नकाशे नक्की कसे बनवतात. ही प्रक्रिया खरंच खूपच इंटरेस्टिंग आहे. तर ही डिजिटल नकाशा बनवण्याची प्रोसेस नेमकी आहे तरी कशी? चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. सगळ्यात पहिली स्टेप, जमिनीवर रोवर्स वापरून बॉर्डर्स म्हणजे सीमा पक्क्या केल्या जातात. त्यानंतर येतात ड्रोन्स, जे आकाशातून सगळा एरिया कॅप्चर करतात. मग या नव्या फोटोंवर जुने नकाशे सुपरइम्पोज केले जातात. त्यानंतर GIS टेक्नॉलॉजी वापरून जमिनीवरची माहिती खरी आहे की नाही हे तपासलं जातं. नागरिकांना काही आक्षेप असेल तर त्यासाठी ऑनलाईन सोय आहे. आणि हे सगळं झाल्यावर फायनल नकाशा आणि प्रॉपर्टी कार्ड तयार होतं. आणि हे चित्र आपल्याला ती प्रोसेस अगदी उत्तमरित्या दाखवतंय. बघा, डावीकडे ड्रोनने काढलेलं एक साधं एरियल व्ह्यू आहे, आणि उजवीकडे त्याच दृश्यावर जुन्या सर्वेक्षणाची माहिती आणि लेआउट्स टाकून एक संपूर्ण, तपशीलवार आणि मल्टीलेयर्ड डिजिटल नकाशा तयार झालाय. कमाल आहे ना? ह्या प्रक्रियेतला सर्वात महत्त्वाचा शब्द आहे जिओ रेफरन्सिंग. ह्याचा सोपा अर्थ काय? तर प्रत्येक प्रॉपर्टीला आता एक डिजिटल ओळख मिळाली आहे. जसा आपला आधार नंबर असतो ना, अगदी तसाच जमिनीचा हा एक युनिक डिजिटल पत्ता आहे, जो कधीही बदलणार नाही आणि तो एकदम अचूक असेल. चला आता पुढे जाऊया आणि बघूया की या सगळ्याचा सामान्य नागरिकाला थेट आणि नक्की काय फायदा होतो. आणि हा आहे या संपूर्ण प्रक्रियेचा अंतिम आणि सगळ्यात महत्त्वाचा रिझल्ट, एक सोपं, सुटसुटीत प्रॉपर्टी कार्ड. यावर सगळी माहिती अगदी स्पष्टपणे दिलेली असते. QR कोड, मालकाचं नाव, सिटी सर्वे नंबर आणि अगदी घराचं कार्पेट एरियासुद्धा. सगळं काही एकाच ठिकाणी. आता सरकारी कार्यालयात चक्र मारायची गरजच नाही. आणि या स्पष्ट कार्डमुळे बँकेकडून कर्ज मिळवणंही खूप सोपं होतं. पण एक प्रश्न येतो की ह्या माहितीची विश्वासार्हता कशी टिकवली जाते? तर याचं उत्तर आहे डिजिटल सिग्नेचर. प्रत्येक नकाशा आणि रेकॉर्डवर एक डिजिटल सही असते, ज्यामुळे ते अधिकृत आणि पूर्णपणे सुरक्षित बनतं. मग ही डिजिटल स्वाक्षरी म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक इलेक्ट्रॉनिक मोहोर आहे, एक डिजिटल शिक्का आहे, जो हे कन्फर्म करतो की तुमचं प्रॉपर्टी रेकॉर्ड अस्सल आणि सरकारी मान्यता प्राप्त आहे. यामुळे या नवीन डिजिटल सिस्टीमवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो. हा प्रकल्प फक्त वैयक्तिक मालमत्तेपुरता मर्यादित नाहीये. याचा संपूर्ण महाराष्ट्राच्या भविष्यावर खूप मोठा परिणाम होणार आहे. कसा? चला बघूया.
आता हे आकडे बघा. हे आपल्याला सांगतायत की हा प्रोजेक्ट खरंच जमिनीवर किती काम करतोय. खराडीचं उदाहरण घेऊया. तिथे तब्बल 95% जे मंजूर लेआउट्स होते ते या नवीन सिटी सर्वेशी अगदी तंतोतंत जुळले आहेत. गोंदियामध्ये हा आकडा 62% आहे, तर आर्वीमध्ये 40%. म्हणजे काय, तर हे काम फक्त बोलण्यापुरतं नाहीये, याचे रिझल्ट्स दिसायला लागले आहेत. अर्थात एवढा मोठा प्रकल्प राबवताना आव्हानं तर असणारच नाही का? वेगवेगळ्या सरकारी विभागांमध्ये समन्वय साधणं, बेकायदेशीर बांधकामांचा प्रश्न आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जुन्या रेकॉर्ड्सचं डिजिटायझेशन करणं, असे अनेक अडथळे आहेत. पण तंत्रज्ञान आणि योग्य प्रशासनाच्या जोरावर या सर्व आव्हानांवर मात करण्याची ताकद या प्रकल्पात नक्कीच आहे. आणि शेवटी या सगळ्या विश्लेषणाचा सार या एका वाक्यात दडलेला आहे. तंत्रज्ञानामुळे आज सामान्य माणसाला हा आत्मविश्वास मिळालाय. कागदपत्रांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडून आता प्रत्येकाच्या मालमत्तेची माहिती स्पष्ट, सुरक्षित आणि त्यांच्या स्वतःच्या हातात आहे. जागृत नागरिक आणि सक्षम शासन हे मिळूनच डिजिटल महाराष्ट्राची ही नवी पायरी चढत आहेत. आणि मला वाटतं हाच या डिजिटल क्रांतीचा खरा विजय आहे. या सुंदर, आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.